दुसऱ्या फेरीला आम्ही सुरुवात करतोय। जे रसिक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, थांबलेले आहेत, त्यांना आमच्या दुसऱ्या वारीचा आम्ही शाहिरी मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी लेट का होईना पण आमचे गोपालजी करणे मौडे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील आम्ही शाहिरी मानाचा मुजरा करतो। शाहीर आता 8 वर्षानंतर आलात म्हणून काय 8 वर्षाचा कसर एका दिवसामध्ये भरून काढाल का हो? 9:30ला तुम्हाला आम्ही बारी दिली होती, आता जवळजवळ वाजले 11:15 वाजले। 11चा टायमिंग आहे, या हॉलचा वेळ जो आहे 11चा आहे, 11:15 झाले। साहेबांनी फोन केला होता की फक्त 10 मिनिटात तुमचा दोघं कार्यक्रम उरकायचा, लाईट बंद करतोय। आता फक्त आम्ही जास्त वेळ घेणार नाहीये, कारण शाहीरांनी जवळजवळ 2.25 तास घेतले। शाहीर 8 तासातून 8 वर्षानंतर तुम्ही इथे या ठिकाणी आलात। जे तुम्हाला गायचं होतं तेही गायलं, जे न गायचं होतं तेही गायलं। तुमच्या गणाला काठ माझा गुरुबंधू देईलच। गवळण तुम्ही जी गायली त्या गवळणी आता नाही चालत मार्केटमध्ये, आता प्रेमाच्या गवळणी काढा, कारण त्यामुळे बरोबर ना, हे आता नको, आता हे दुधूची स्तनबिन हे नको, आता बस झाले। आणि जे करणारे बसले घरात, म्हणून 8 वर्षानंतर आलात ना, चांगलं काहीतरी द्यायचं होतं लोकांना। असो, त्याच्यानंतर आमच्या प्रश्नावरती तुम्ही चर्चा केली, मीही आमच्या वाचनात आमच्या गुरुवर्यांनी आमच्या वस्तादांनी जो आम्हाला उत्तर दिलेला आहे तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। तर पूर्वी आपण जो आमच्या प्रश्नाला हात घेतला, आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला। शाहीर तुम्हाला सांगतो की आमचा जो प्रश्न आहे आणि तुम्ही दिलेला जो उत्तर जो आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही फिरकलेले नाहीये। अजून अभ्यास करा, अजून आपल्याला भरपूर कार्यक्रम करायचे आहे, अजून अभ्यास करा। तुमचा उत्तर दिलेला हा साप चुकलेला आहे आणि तुमच्या प्रश्नावरती मी थोडी चर्चा करतोय। मधुकर बाबा पंडित आहेत, ठीक आहे ना, गेले, ठीक आहे। असो, शाहिरांचा आजच्या बारीचा आमच्यावरती प्रश्न होता। विषय असा आहे की या जगात अखंड सौभाग्यवती कोण आहे, तिचे नाव काय, तिच्या पतीचं नाव काय, तिचे आयुष्य किती, तिला 8 पुत्र आहेत, त्या 8 पुत्रांची नावं काय। त्याने टीप दिलेली आहे खाली, ती सावित्री, अरुंधती, पार्वती, सीता, अनुसया, माता लक्ष्मी सोडून सांगायचं आहे। उत्तर ग्रंथ आधारे असावे। प्रश्नकर्ते आमचे आहेत शाहीर तुषार पंधेरे, मूळ गादी बाबू रंगेले घराण्याचे शीघ्रकवी वासुवाणी कैलासवासी शंकर सह तुकाराम यांचे, शिवराम सह महाराष्ट्र गौरव भूषण मधुकरजी पंधेरे यांचे, तुषार पंधेरे वस्ताद सकाराम भोड यांचे शिष्य आहेत आमचे भोड साहेब। आणि मी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय। प्रश्न जो आहे पहिला जो आहे की या जगात अखंड सौभाग्यवती कोण आहे, तिचे नाव काय। तर तिचे नाव आहे, हा जो उत्तर आहे, हा जो प्रश्न आहे हा थोडा अध्यात्मक आहे आणि अध्यात्माच्या हिशोबाने आमच्या गुरुवर्यांनी आमच्या वस्तादांनी जो आम्हाला उत्तर दिलाय तो मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। की याचा प्रश्न होता, या जगात अखंड सौभाग्यवती कोण आणि तिचे नाव काय। तर तिचे नाव आहे आरती। आरती म्हणजे काय, आता गणपती येत आहेत, गणपतीमध्ये आपण जे आरती गातो ती देवाची आरती, त्या सौभाग्यवतीचं नाव आहे आरती। तिच्या पतीचे नाव काय, तर तिच्या पतीचं नाव आहे परमात्मा म्हणजे देव। यानंतर तिचे आयुष्य किती, तर तिचे आयुष्य हे अजरामर आहे। जोपर्यंत आपला हिंदू धर्म आहे, जोपर्यंत देवी देवता आहेत, तोपर्यंत ही आरती होतच राहणार, म्हणून ती अजरामर आहे। आणि तिला 8 पुत्र आहेत, त्या 8 पुत्रांची नावं काय, तर त्या 8 पुत्रांची नावं अशी आहेत, एक कापूर, दुसरं द्रुत, तिसरं तेल, चौथं ज्योत, 5वं पुष्प, 6वं अक्षता, 7वं तामण आणि 8वं घंटा। हे तुमच्या प्रश्नाचं आमच्या वाचनातून आलेलं उत्तर आहे। आणि खरोखरच शाहीर आम्ही दिलेले हे उत्तर जर का बरोबर असेल तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या बारीमध्ये येऊन पहिल्यांदा चर्चा करायची आहे। आम्हाला तरी सांगायचं आहे किंवा नक्की काय आहे, तुम्ही यावरती चर्चा कराल, आम्ही आशा बाळगतो। आणि आता पुढचं
तुम्ही जेवढी गाणी गायलीत त्याच्यामध्ये सगळ्यांना उत्तर आमच्याकडे आहे, पण आता आपल्याकडं वेळेची खूप कमतरता आहे. त्यातूनच एक आपण जो गवळण गायला, गवळणला चाल दिली होती, घरात तुझ्या पायात पैंजण वाजती यावरती माझा गुरुबंधू उत्तर देतोय, ते ऐका. यानंतर भैरी भवानी महिला मंडळ वीर पेंडळवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2001 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद.
रानपणात धबधबा आहे त्याची मती गात आहे. या अगोदर कुमारी स्वरा बेंडल आणि सानवी बेंडल यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे आणि नाच मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद. वाडी असं किती बक्षीस झालं असतं नक्की वाडी असती तर वाडी असती तर त्याला पाऊस पडला असता. देव पाटवीर बंदर आहे माझं हे गाव सुंदर. देव पाटवीर बंदर आहे गाव हे माझं सुंदर. म्हटलं सौंदर्य घाटात सौंदर्य घाटात नि धबधबा आहे हरण पाटात.
आहे देव पाटात वरदान वाजत आई माझी बसली ताटात हॅलो वेळेच्या बंधनामुळे आम्ही आमची दुसरी फेरी या ठिकाणी संपवतोय. शाहिरांना विनंती आहे, फक्त तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये आपली बाजी संपवायची आहे.